सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जे काय आपण वैद्यकीय वस्तू प्राधिकरण जे आम्ही स्थापन केलं ते स्थापन करत असताना आणि त्यापूर्वी सुद्धा हाफकिनकडनं जी काही खरेदी विक्री होत होती त्याच्यामध्ये डिले होता, त्याच्यामध्ये काही उणिवा होत्या आणि त्या उणिवा दुरुस्त करून अधिक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार अशा पद्धतीची औषधं आणि दर्जेदार अशा पद्धतीचं वैद्यकीय साहित्य उपलब्ध व्हावं हा त्यातला उद्देश होता। या प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत। या प्राधिकरणामध्ये एका बाजूला आरोग्यमंत्री, दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हे त्याचे उपाध्यक्ष आहेत। सगळे सचिव आणि त्या सगळे म्हणजे प्रमुख या सगळ्या संबंधित असणारे सगळे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची प्रणाली करून आपण या वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाच्या माध्यमातून जी आपण आरोग्याशी संबंधित अशा पद्धतीचे सर्व साहित्याची आणि औषधांची खरेदी करतोय ती दर्जेदार व्हावी या उद्देशाने त्याची स्थापना झाली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीचं प्रभावी काम चाललंय। तरी सुद्धा तामिळनाडूला आमच्यापेक्षा थोडक्या अजून चांगलं हे काम चाललंय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणेच मध्यंतरी आम्ही सगळेजण आमचे सेक्रेटरी आणि सर्वच या संबंधातले अधिकारी आम्ही सगळ्यांनी एक सामुदायिक भेट दिली आणि याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं क्वालिटीची औषधं, क्वालिटीची इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने घेता येतील त्याच्या पद्धतीचं एक मार्गदर्शक अशा पद्धतीची SOP आपण तयार केली। पुढच्या टप्प्यामध्ये यात दुरुस्ती करून त्याच्या माध्यमातून सुद्धा अजून चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत।